कभी सोचा आपने? हेलो, भगवान ने ऐसे ऐसे थोड़े बोल दिया ये अभी इनका जन्म मंडे में हुआ है, उनका थोड़ा ब्रेन अलग देंगे, उनका ट्यूसडे हुआ है, उनका थोड़ा अलग देंगे, ये तो संडे का है, याला जरा खंडोबा जमे तो दो। चलो, ऐसा भगवान ने कभी सोचा है? हेलो, फिर ये तकलीफ क्यों? ये अपनी सोच सबसे बढ़िया हम हमारा ब्रेन को सही तरह से इस्तेमाल नहीं करते हैं। बड़ी बेटी का एज क्या है? रेखा मैम, तो आपको भी लगेगा यार ऐसे हो सकता है, कैसे हो सकता है। तो इनको उनके साथ हम आज एक्सरसाइज भी करेंगे, उनकी एनर्जी भी देखेंगे। दूसरा, वो खाली बोलती नहीं है, उनका खुद का जूम कॉल है, वो बहुत सारे लोगों को हेल्प कर रहे हैं, नासिक, पूना, बॉम्बे, और उनके जो सर है वो भी प्राध्यापक के कॉलेज में। हेलो, तो उनका हम वेलकम करेंगे, लास्ट तक उनके साथ एक्सरसाइज करेंगे। और आज भी जो भी सिस्टर नंबर वन एक्सरसाइज करेगी, उनको रुद्धि लाइफ का सेकंड वाला प्रोडक्ट, कल मैंने क्लींजर दिया था, सेकंड वाला टोनर गिफ्ट रहेगा। तो देखेंगे किसने है कितना दम, देखेंगे। और ये लेडीज के लिए क्यों लगा तो मालूम है? अरे आपके हाथों में पूरे घर को चेंज करना। आपने ठान लिया ना घर को बर्बाद करना, तो बर्बाद भी कर सकते हो, लेकिन आपने ठान लिया ना तो 2 कुलों का उद्धार होता है, 2 कुलों का उद्धार। पहले आपके माँ बाप का नाम बड़ा होता है। देखो, एक बेटी क्या कर सकती है, पहले तो जिस घर में वो जन्म लेती है ना, उस घर में आपके माँ बाप का नाम बड़ा करती है, रोशन करती है, और वही ये लक्ष्मी का जन्म होता है माँ की कोख से। यस। दूसरा, शादी होने के बाद वही बेटी ये दूसरे अपने पति के कुल का उद्धार करती है, और उनके कोख से जन्म हुआ बेटा शायद प्रभु राम भी आ सकता है। अब मानो या ना मानो, नारी में इतनी शक्ति है, नारी में इतनी शक्ति है, उसे आदि शक्ति कहते। क्यों कहते मालूम है? माँ जीजा माता ऐसे नहीं बनी। हेलो, माँ जीजा माता ऐसे नहीं बनी, माँ रमाबाई अंबेडकर ऐसे नहीं बनी, माँ सावित्रीबाई फुले ऐसे नहीं बनी, वो शैल्याबाई होलकर ऐसे नहीं बनी है। तो आप में क्या कमी है? आप किनका आदर्श लेते हो? कटरीना का? हेलो, आप किनका आदर्श लेते हो? आधे आधे कपड़े पहनने का, फोटो निकलने का, उनका? कभी भी देखो माँ जीजा माता का फोटो पूरा साड़ी वाला होगा। कभी भी देखो सावित्रीबाई फुले का फोटो पूरा साड़ी वाला होगा। कभी भी देखो माँ रमाबाई अंबेडकर माँ का फोटो, वो भी पूरा होगा। अहिल्याबाई होलकर का फोटो देखो, यहाँ पे हमारी झांसी की रानी का फोटो देखो, क्योंकि ये संस्कृति है। और यही संस्कृति आने वाले कुछ सालों में पूरे विश्व को, ये इंडिया आगे लेके लाने वाला है, क्योंकि भारत नंबर 1 बनने वाला है। आप मानो या ना मानो, मेरा देश नंबर 1 बनने वाला है, और मेरा देश सही लोगों की मुट्ठी में है। तो चलो, आज एक्सरसाइज खाली नहीं करते बंसुड़े सर, हम एक्सरसाइज के साथ संस्कृति का भी जतन करते हैं। इसे कहते हैं वेलनेस फैमिली। खाली जुम्बा बुम्बा करके कुछ नहीं होगा, पहले अंदर वाला बुम्बा बाहर निकलना चाहिए। बहुत सारे लोगों के ब्रेन में बुम्बा है, बुम्बा, फॉरेन वाला बुम्बा। हाफ कपड़े पहनने से, उनकी जो कुछ करने से कुछ नहीं होगा। ये संस्कृति तो भारत में, इंडिया में, हिंदुस्तान की माटी में है। तो आज की शुरुआत हम ऐसी करेंगे, जो भी एक रन रागिनी है आपके सामने लेके आएंगे, और आपके घर में भी जो माँ बहन होगी ना, साथ पुते सर जरा उठाओ, बस हो गया अभी। और उनको बोलो एक्सरसाइज करो। एक तो मरेंगे या जिएंगे, 2 ही ऑप्शन है। वैकुंठ धाम कुछ नहीं रहता, 2 ही ऑप्शन है। और पहले तो आपके घर की लेडीज एक्सरसाइज को आना चाहिए, और जिन घर में लेडीज एक्सरसाइज को है ना, वही घर सक्सेस है। 3.5 साल से मेरा खुद का एक्सपीरियंस है, मेरा अनुभव है। जिस घर में अकेले बंदा एक्सरसाइज करता है ना, वो ज्यादा दिन तक इस परिवार में नहीं टिकता, लिख लो। लेकिन लेडीज आने के बाद, कृतांजलि मैम, वो लेडीज बोलती है उठ 4 बजे। हेलो, कितने घरों में होता है? पहले देखो ये हंस रहे, ये बात सही लग रही है उनको। आओ, यांना खरं वाटतंय क्या? सही है। पहले जो मेरी सिस्टर बोलती है उठ, यहाँ भी ऐसा है। वाह, चेक करो। हाँ, जिनको पटता है ना ते देते, बघा कसं वाटतंय। यस, क्योंकि हमारे सिस्टर में इतनी सारी ताकत है।
तो ओके, चलो मैं आपका ज्यादा टाइम नहीं लूंगा। आज भी आपको एक गिफ्ट मिलने वाला है। तो कितने सारे सिस्टर गिफ्ट के लिए रेडी है? हैंड रेज कीजिए, हैंड रेज कीजिए। अरे फ्री में मिलने वाला है यार, खाली खुद के लिए एक्सरसाइज करना है। ऐसा कौन सा पागल है दुनिया में, मॉर्निंग में 4,000 देता है, ले लो मेरे तरफ से। ऐसा कौन सा पागल है? तो चलो मुझे देखने दो आपकी एनर्जी कैसे। पहले जिनके साथ आपको एक्सरसाइज करना है ना, उनका मैं एक वीडियो दिखाऊंगा, लगाओ। हाँ हाँ हाँ, ये ऑपरेटर सर। मला पाकिस्तानच्या बॉर्डरवर नेलं पाहिजे, तिकून टाइम बॉम्ब यायचे म्हणलं पाहिजे गोळी घालाय। सर बटन सांगा, बटन सांगा। अरे 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 लगाओ। ओके, थैंक यू। चलो यस, तो ये सिस्टर का हम वेलकम करेंगे। और आज एक लेडीज को, एक सिस्टर को गिफ्ट मिलेगा। लेकिन गिफ्ट मिलने से पहले सबको पहले आपको रेडी रहना है, आपको हैंड रेस करना है। और यहाँ पे हमारे ऑपरेटर सर और मैं दोनों भी, और तीसरे पोपटराव गुरुड़े काका, हम तीनों मिला के, हम देने वाले नहीं, भगवान देने वाला है। अरे हम कौन देने वाले है? अरे हमसे क्या आता है? प्रभु देने वाला है, भगवान देने वाला है। तो चलो रेणुका मैम को वेलकम करेंगे बढ़िया से बढ़िया। तो गाना लगा रहा है तू? कौन सा गाना लावतो वेलकम ला? हाँ, हे कोणचं वाटलं तू? नाही, हाँ, ये स्त्रीचा आदर करा। काय करा? स्त्रीचा आदर करा, स्त्रीचा आदर करा। यस, चलो याला मी शिकतो आता। ओके, चलो एक्सरसाइज की शुरुआत करेंगे। आज आपके वेलकम के लिए हमने बहुत सारा आज थोड़ा सा एक कंपटीशन भी लगा दिया ऑल लेडीज के लिए। जैसे हमारे जो रुद्धि लाइफ के जो प्रोडक्ट होते हैं ना, रुद्धि लाइफ के प्रोडक्ट में कल एक प्रोडक्ट मैंने एक सिस्टर को गिफ्ट दिया था। आज सेकंड प्रोडक्ट में गिफ्ट देने वाला हूँ, उनमें जो रुद्धि लाइफ का है। लेकिन खाली रेणुका मैम, उससे कंपटीशन एक ही है, नंबर 1 एक्सरसाइज जो करेगा, सही तरह से खाएगा, उनको गिफ्ट मिलेगा। ओके, चलो चलो, तो रेडी? यस रेडी। लास्ट में मैम के साथ बात करेंगे, मैम का रिजल्ट हम सुनेंगे। अरुणे सर, आपका संगमनेर पूरे महाराष्ट्र में नंबर 1 है, तो आपको नंबर 1 बनना है। चलो रेडी?
महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा एक दुश्मन जगत को दे प्यारा है एक दुश्मन जगत को दे प्यारा है मैंने देखा तूने देखा देखा तुमने देखा सबने देखा कमी होता आता थोरी कवरी मांडवा खाली थोरी कवरी मांडवा खाली गले गोजी राठोरी जसाजी आय्या गायो करी दादा विकंती दादा बनी तो कवाली थोरी कवरी मांडवा खाली थोरी गले जवानी
माझ्या बच्च्याला करत होतो लय मी मला आठवला पहिला किस तिला राम भाऊ बाई चला खाली तिला वाजत राहतय ग तिला वाजत राहतय ग जर पॉझिटिव्ह असेल तर नक्की आपल्यामध्ये फरक पडतो. आजूबाजूला खूप निगेटिव्ह लोक असतात ते आपल्याला मिसगायडन्स करत असतात. यस की हे घेतल्याने काही होतं ते घेतल्याने काही होतं. भारी. पण माझा जो रिझल्ट निघालेला आहे ना त्या ह्याच्यावर जास्त विश्वास आहे. मला जे काही प्रॉब्लेम होते ते नील झालेले आहेत, वाव नॉर्मल झालेले आहेत. आणि माझ्यामुळे माझ्या फॅमिलीमध्ये जे काही प्रॉब्लेम तयार व्हायचे त्यामुळे आम्ही जे काही डिप्रेशन मध्ये किंवा सगळे असे याच्यामध्ये होते तिला काही होतं पण काय त्याच्यामध्ये असताना बस मी एवढंच सांगू शकते की याच्यामुळे मी चांगली झालेली आहे. याच्यावर आयुष्यभर विश्वास ठेवणार आहे. निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहण्यापेक्षा पॉझिटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहा, नक्की आपल्यामध्ये फरक पडेल. अ फ्रेश ड्रिंक 24 रिपीट, एक संगमनेरी सबसे भारी, 24 हायड्रेट, सकस संतुलित आहार, फॉर्म्युला 1, फॉर्म्युला 2, जॉइंट सपोर्ट, कैल्शियम, ओमेगा 3. यस, बहुत बढ़िया. तुझ्या रूपाचे मैडम फिर से करके दिखाओ मैडम. अनिल सर
आपल्यात सुद्धा रेणुका मॅडम तयार होणार आहेत भरपूर. आणि रेणुका मॅडम खरंच जबरदस्त नंबर 1. चलो चलो रेडी 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 ऑल सिस्टर, आपके लिए मैं आपके साथ हूँ. रेडी? यस यस मैम. ओके. सर जे आहे त्याचे समाधान म्हणून व्यायाम करणार. नो नेगेटिव्ह. लगाव. कुछ नहीं होता. करो. Yes, okay. पाटील सर प्रयत्न करा. माग सोप्यावर को बसा ना. सोप्यावर बसा. बसा सोप्यावर. यस. उठा. उभा राहा उभा. यस. असं करते का? हा, नीट बसा. मांडी घालून खाली. त्याच्यासाठी एकच शाळा करावं लागेल. चलो. याले वजन कमी करायला तकलीफ घ्या. नुसते गप्पा नका मारू. मोमोज. ग्रेट जबरदस्त. वाव. करा ना आता. मागाशी लय करीत होते. पलंगाला करून तुम्ही करू शकतात मॅडम सरजी. पलंगाला धरा. आजूबाजूला जे काही आहे त्याला धरा आणि करू शकतात. येस. फक्त कमरेत पाठीत वाकू नका. पलंग बिलंग काही असलं तरी करू येस येस येस. मॅडमने सांगितले पलंगाला धरा. पलंग म्हणजे आपला कॉट. जवळ सर तुम्ही करू नका. हमारे गुरु जिनको हो सके उनके ही करे. बाकीचे यंग लोक करा. निगडी वाले मोमोज बाहेर निघते सगळे. चलो.
दीप्ती मॅडम थकले रे देवा. अक्षय बावणे, अंकुश पवार, चलो धनुष्यबाण लेना है, सबको ले लो धनुष्यबाण. रेडी. हा रे राहुल काळे हाय फाय नका करू नाही रिमूव्ह करून टाकीन मग मी. व्यायाम करा. अक्षय बावणे, अंकुश पवार, दीप्ती मॅडम थोडं वर या. अंकुश पप्पा तो खाली जा. मोमोज नीचे जाओ नीचे. बंबई से गई हॉस्पिटल अंखाडे भाऊ कसे उभा. आहा आहा जा खाली. फॉर्म्युला 2 नाही लागत अमुक नाही लागत खावा लागतंय ते. जब याद उसकी आए
नाईक सर, कोळी काका, ज्योती मॅडम आणि रश्मी मॅडम, तुम्ही सगळे नंबर लावता. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आज कसं झालं धडा? सपना मॅम आणि ग्रेट गुरु अर्जुन सर, डॉक्टर अर्जुन सुशी सर यांची आज आठवण आली. यांचे ते स्टेप आणि युनिव्हर्सिटी कसा आमचा मेरा गाव मेरा देश, आमचा तालुका आमचा भूषण, माले मॅम संगमेर तालुका इथून जबरदस्त असं रिलेशन पण जबरदस्त बिल्ड करतात. गेस्ट असू त्यांचे माझं काही संबंध असता नाही, आज ते मला पण मार्गदर्शन चांगल्यापैकी करतात. आणि घरी गेल्यानंतर आदर आदर हा त्यांच्याकडून शिकून घ्यावा. सर या वेलकम टू या एफ्रेश घ्या, 24 घ्या, शेक घ्या, जेवण करा. अमेझिंग असा माले मॅम यांचा स्वभाव आणि अमेझिंग अशी त्यांनी शनी नमस्कार विथ सगळ्या स्टेपच्या आपण ग्रेट गुरु अर्जुन सरांच्या पाठीमागे ज्यावेळेस मी वर्कआउट करत होते ना, आम्ही पण पुढे करत होतो, त्या स्टेप आज आठवत आहेत. मी पण नॉन स्टॉप करतो. फक्त ते खालचा पेडचा जो प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व्ह केला मी. कारण एनर्स्टिक असा महाले मॅम थँक्यू. आजचं हे सेशन मी जिंदगीभर विसरणार नाही आणि मी पण नॉन स्टॉप करतोय. मी काही थांबत नाहीये. तुम्ही दुसरा हँडल करता मी बघतोय स्क्रीनवर, तुम्ही करताय सगळं आणि सॅल्यूट तुमचे मॅम. लेडीजला एवढं हँडल करणं म्हणजे नॉट जोक. जेंट्स पण करू शकत नाही, लेडीज करतायत. तर तांबे सर काय म्हणून सांगत असतात का बाहेर काढा लेडीजला. पण यस मुझे करना है, निकलना है, निकल नहीं सकते, मुझे करना है तब तो हो जाता है. निकलो तो नहीं निकलेगा सर. जब वक्त आएगा एक दिन तो सब आप जैसे बोल रहे हैं, आप मुझे मोटिवेट तो बहुत कर रहे हैं, लेकिन एक दिन तो आप ऐसा धमाका करेंगे माले मैम संगमेर में. और हमारा जो धांधरपा गांव है दिल्ली के नजदीक गएला है धांधरपा गांव. कोरोना के दिन गया था, पहला कोरोना हमारे धांधरपा में निकला था और कोरोना ठीक करने वाला भी एकच नंबर महाले मॅडम, एकच नंबर. सातपुते थांबा तुम्ही आता. कौन सर तांबे सर, मैं उसको सर को सैल्यूट करता हूँ कि मैं आपको जब आपकी जो मन की जो बात है मैं समझ में रहा हूँ, लेकिन थोड़ा सा धीरे धीरे बहुत भाग गया तो टूट जाएगा, टूटने नहीं देने का, धीरे धीरे करने का. थैंक यू मुझे बोलने के लिए सती जी. तो थैंक यू माले मैम, थैंक यू वेरी मच. अच्छी और बहुत बढ़िया आपने एक्सरसाइज दे रहे. आप तो 7 बजे तक करो, हम तुम्हारे साथ है. हम तो 2-2 घंटे करते हैं. यस, थैंक यू बाला साहब सर. हमारे बाला साहब सर का नंबर 1 वेलनेस सेंटर का काम चालू है माले मैम, और जब ओपनिंग होगा तो वहां से भी आपका ऑनलाइन आपका एक्सरसाइज हम रखेंगे. तो थैंक यू. चलो रुकना नहीं बाकी के. ऑल माय डियर सिस्टर, हमारी कोई कंपटीशन नहीं है, लेकिन हम सीख रहे हैं हमारे सिस्टर से. मैं भी सीखता हूँ. देखो ये मेरे पास मेरा ऑपरेटर है, तो उनको मैं बोलता था देख मैम की एनर्जी कैसी है, खड़े हो. ये बेटे को बोलता था जैसे कि जिम ट्रेनर है, जिम ट्रेनर खतरनाक नंबर 1. क्योंकि मैं भी आपसे सीखता हूँ. सीखना चाहिए, हर टाइम आपको सीखना चाहिए. चलो सिस्टर, रेडी.
लगाओ, अरे क्यों रुकते हो? उनकी एनर्जी देखो। लगाओ, अरे क्यों रुकते हो? उनकी एनर्जी देखो। गडबड करू नका, गोंधळ करू नका, भांडण करू नका. तो काय सांगतोय म्हातारे? थांबा, ते बनवायचे, थांबा 2 मिनिटं. तुमचा व्हिडिओ दाखवतो अगोदर. येस येस. मर्दानी वाघाची उशीर चाल कणखर छाती पौलाची ठाणे शिवानी तिला या जगातून खाणे बदकात दुश्मन अशी वाघाची सरकारी मिटू अन्यायाची झाली अशी वाघाची सरकारी मिटू अन्यायाची झाली बोल करू नका हंटर त्याचा बोल करू येस, फिर से दिखाओ. खालचं वाक्य वाचा. स्त्री सशक्त वाघिणी सारखी असायला पाहिजे. अप्सरा तर पेन्सिल पण आहे. हेलो, कितना अप्सरा है पेंसिल. सशक्त वागिन बनना चाहिए आपके घर के लेडी और वो भी डायमंड. लगाओ, देखो. मर्दानी वाघाची उशीर चाल कणखर छाती पौलाची ठाणे शिवानी तिला या जगातून खाणे बदकात दुश्मन अशी वाघाची सरकारी मिटू अन्यायाची झाली अशी वाघाची सरकारी मिटू अन्यायाची झाली बोल करू नका हंटर त्याचा बोल करू यस, हे वाक्य परत वाचा. वाक्य वाचू दे त्यांना, लय गडबड नको करू. यस, स्त्री सशक्त वाघिणी सारखी असायला पाहिजे. परत परत वाच सांगतोय. अप्सरा तर पेन्सिल पण आहे. और पेन्सिल आहे ना, उघडल्यावर खोडरपर्यंत पुसता येते. पण वाघिणीनं कधी पंजा मारला ना, तो मरते दम तक ये खून निकलता नाहीये. ये जो है ना निशाना, अरे वाघाने मारले मला. तो कितने सारे लेडीज है जिनको बनना है टाइगर. एंड्रेस कीजिए, एक बार दिखाओ वीडियो, हम देखेंगे हमारे पास कितने टाइगर है. मर्दानी वाघाची उशीर चाल कणखर छाती पौलाची ठाणे शिवानी तिला या जगातून खाणे बदकात दुश्मन अशी
आप रेणुका मैम के साथ बात करेंगे और बात करने से पहले मैंने मॉर्निंग में एक कंपटीशन लगाई थी। हेलो, कंपटीशन का अर्थ आपके समझ में आना चाहिए, कंपटीशन का अर्थ आपके समझ में आना चाहिए, क्योंकि आपके ये समझ में आना चाहिए कंपटीशन लगा रहा हूँ, मेरे जेब से पैसे डाल रहा हूँ, आपको मालूम है? अरे हाँ ना। हॅलो, आणि त्याचा उद्देश काय माहितीये? मला सुद्धा तुमच्यात एक रेणुका मॅडम बाहेर काढायची। हॅलो, माझं सुद्धा स्वप्न आहे आणि तुम्ही 100% आहेत। ज्योती मॅडमने आज नंबर 1 प्रयत्न केला, बाळासाहेब सातपुते सरांनी नंबर 1 प्रयत्न केला, सगळेच लीडर्स आणि कोळी सरांचं तर विशेष अभिनंदन। कोळी सर त्या वयात सुद्धा वाघ कोळी सर, SR कोळी सर, त्यांच्याशी पण आपण बोलू। फक्त एक समजून घ्या मॅडम, आता तुम्ही काय खाता ते बघा, तुमचं चुकतंय कुठं आणि यांची स्ट्रेंथ का वाढू राहिली। येस, तो पहिले देखो हम मैम को आगे लेंगे। आणि आपल्याकडे भी आम्ही उगाच अशा बहिणी करीत नाही, पेन्सिली वरून नाही करीत आपण, वाघ लागायचं आपलं वाघ। येस, बनवून दाखवा। आवाज। येस, 24 रिबिल्ड स्ट्रेंथ आपल्याला वर्कआउट झाल्या मी पण घेतोय। ज्यांचं बॉडी फॅट कमी झालेला आहे, पूर्ण एक सॅचेट, ज्यांना मसल बिल्डअप करायचे आहेत, मसल स्ट्रेंथ करायची आहे, तर त्यांनी नक्की हे घ्यावं। आणि मला माझी बॉडी, प्रत्येक वेळेस माझ्या कॉलवर पण सांगत असते सरजी, ओके, की मला माझी बॉडी स्त्री सारखी नाही आवडत, मला माझी बॉडी थोडीशी वेगळी असायला पाहिजे। आणि आमच्या यांची मेन मोलाची साथ आहे, यांच्याशिवाय नाही सरजी। तर हा माझा 24 रिबिल्ड स्ट्रेंथ। 24 रिबील मॅडमने जे घेतलंय ते रिबील बघा, आणि मी नेहमी सांगतो, हॅलो, वाघ किती दिवस उपाशी राहिला ना, वाघ जवळे सर, टाइगर कितने भी दिन भूखा रहने के बाद भी वो गवत चारा नहीं खाता, वो हर दिन जिंदा शिकार खाता है, और ये टाइगर के लक्षण है। यस, ये होना चाहिए बॉस। जो भी लेडीज को लगता है ना कि मुझे माले मैम बनना है, तो सबसे पहले आपके वेलनेस कोचेस को पूछो हमारे बॉडी में बॉडी फैट कितना है, बाद में ये रिबिल्ड लोगे तो ये आपकी बॉडी भी स्ट्रेंथ जैसी बनेगी। याच्यानंतर काय घेता मॅडम, तुमचं रहस्य सांगा थोडं आम्हाला। याच्यानंतर मी फॉर्म्युला 1 फॉर्म्युला 2 घेते सरजी। वाव, फॉर्म्युला 2 घेऊन टाका। येस, आणि एकच मिनिट बघा, आपल्यासाठी दोघांची सरकत चालू आहे, पती आणि पत्नी, त्यांचा तिकडे पण एक कॉल चालू आहे। मॅडम, त्या कॉलवर किती लोक आहेत तुमच्या? सर, ह्या कॉलवर 30 जण आहेत, 30। काय गरज होती त्यांना आपल्याकडे यायची ज्योती मॅडम? हॅलो, काय गरज होती मला सांगा फक्त, प्लीज बोला। ज्योती मॅडम, अनम्यूट करा। यस, गुड मॉर्निंग रेणुका, गुड मॉर्निंग माझी खूप छान मैत्रीण। त्यांचा गुण घ्या, गुण नुसत्या छान हा, मैत्रीण, ये बरोबर। कॉलवर 30 लोक आहे, गुण घ्या। यस सर, यस, खूप छान आणि खूप स्ट्रगल, स्वतःची बॉडी बनवण्यासाठी केलेलं स्ट्रगल, आणि आता स्वतःचा कॉल चालवताय, हा पण खूप मोठा स्ट्रगल। सॅल्यूट रेणुका। यस, नुसती खाली दोस्ती करू नका, की त्यांच्याकडून चांगले गुण पण घ्या, आयुष्य बदलून जाईल। यस सर, यस, खाली दोस्ती मत करो, खाली दोस्ती नहीं होनी चाहिए, कम से कम दोस्ती ऐसी करो, दोस्त जैसे बनने की कोशिश करो। आले का ध्यानात? यस, पक्का। ओके, थँक्यू। चलो, आता फॉर्म्युला 2 खाऊन दाखवा, किती गोळ्या खाताय तुम्ही, त्यांनी मरते माणसे का जगत आपण पाहू। आमच्याकडले नाजूक साजूक हाऊस वाईफ आहेत। येस सर, 1 2 3 4 5 6 7 8 मल्टीविटामिन, सेल्युलोज, सेल ऍक्टिव्हेटर, जॉईंट सपोर्ट, कॅल्शियम, ओमेगा 3 दिसतात का? यस मॅडम। आणि हे मी घेणार आहे, एक मिनिट। हा, आणि डबा आपला पूर्ण हे आहे बरं का, हे धरा 2 मिनिटं, मोबाईल मला हे काढायचंय। असू द्या।
असं प्रेम लागतं बघा. बिचारा मालक मोबाईल धरून आहे, आपला मालक तर उठला. Yes, एक खट्टी एक खट्टी, असं काही नाही की मी एक एक करून घेणार आहे. येस, वाव. शूटिंग कर मॅडम. अशा टॅबलेट किती टाइम घेता दिवसातून? 3दा सर, 3दा. वाव. आणि किती वर्षापासून घेता मॅडम? 3 वर्षापासून 3दा. तुम्हाला काही त्रास झाला त्याचा? माझ्या किडन्या फेल नाही झाल्या. माझ्या काय म्हणतात, अजून भरपूर बाकीच्या लोकांकडनं खूप ऐकायला येतं ना, आजूबाजूच्या याच्याकडनं, की याच्याने किडन्या फेल होतात, परत वजन वाढतं, असं तसं. त्यांना विचारायचं की तुम्ही किती फॉलो करतायत? बरं, वजन कमी केल्यानंतर तुम्ही बाहेरचे पदार्थ खाल्ले का? वर्कआउट केला का? न्यूट्रिशन घेता का? नंतर म्हणायचं माझं वजन वाढलं, हो की नाही? तुम्ही फॉलो किती करताय, तुम्ही खातात काय, हे फार महत्वाचं आहे. येस 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 येस. आणि माझ्यावर साईड इफेक्ट झालेले आहेत, पण कोणते साईड इफेक्ट? हा. चांगले. माझी स्ट्रेंथ वाढलेली आहे, माझी पॉझिटिव्ह थिंकिंग वाढलेली आहे. जी काही मी निगेटिव्हिटीकडे असायची 3 वर्षाच्या अगोदर, ती रेणुका वेगळी आणि ही आत्ताची 3 वर्षापासूनची जी रेणुका आहे ती वेगळी आहे. बराचसा फरक आहे सरजी. आणि नक्कीच आपल्या याच्यामध्ये पण तुम्हाला, आपल्या सर्वांना चांगलं बनायचं आहे. चांगलं बनण्यासाठी आपल्याला 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे आपला सगळं संतुलित आहार, दुसरा 80% आहे तो आपला डाएट जो आहे तो 80% आहे, 20% आपला वर्कआउट आहे, आणि त्याच्यामध्ये माइंडसेट पण महत्वाचा आहे. आणि आपल्या घरच्यांनी जर साथ दिली सरजी, तर मग आपण कुठेही काहीही करू शकतो. आणि मी यांचे खरंच धन्यवाद मानते, आमच्या संजय महाले सरांचे, की ते मला खूप, एवढं कॉलेज करून सुद्धा ते एकदा 4 वाजता उठतात तर रात्री 11 वाजेपर्यंत त्यांचं काही ना काही चालू राहतं सरजी. मी खूप त्यांना त्रास देते, काल रात्री पण मी त्यांना त्रास दिला तर खरंच खूप छान आहे सरजी. ही फॅमिली जी आहे ती सोडू नका. कितीही स्ट्रगल येऊ द्या सर, पण सोडायची नाही फॅमिली, कधीच नाही. आणि ज्या फॅमिलीने आपल्याला घडवलेलं आहे ना, त्याच्या विरुद्ध आपण काही ऐकून घेऊ शकत नाही. तर मॅडमशी काही प्रश्न असतील तुम्हाला विचारायचे असतील? मॅडमचं खूप खूप अभिनंदन. त्यांना विचारायचं होतं, प्रॉपर कुठल्या आहेत मॅडम? त्या प्रॉपर मॅडम कुठल्या आहेत? संगमनेर सरजी, संगमनेर. बाळासाहेब यांचे. संगमनेर अकोल्याचे भूषण आहात तुम्ही. आदरणीय शेवाळे सरांचं गाव अकोला आहे मॅडम, म्हणून ते विचारतात. आणि सर हे सेवानिवृत्त प्राचार्य आहेत आमच्या सोबत, आणि आमचं सर्वांचं भूषण आहे, म्हणून सरांनी तुम्हाला विचारलंय. मॅडम अजून एक विचारायचं होतं, तुम्ही हे करता का, योगासन करता? नाही सर, हे सगळं आपल्या ह्याच फॅमिली मधनं शिकलेली आहे. असं काही कुठे त्रास वगैरे काही नाही केले, पण आपल्याच फॅमिली मधनं मी शिकलेली आहे. ह्या एकदम उत्तम, एकदम सुंदर. थँक्यू सरजी, थँक्यू व्हेरी मच. हे दुसऱ्या आमच्या रेणुका महाले मॅडम फ्युचर मध्ये 100% तयार होणार, कारण मी कॉल चालू असताना बरंच लक्ष होतं. कोराटे मॅडम न थांबता तुमच्या सोबत बऱ्याच स्टेप करण्याचा त्यांनी 100% प्रयत्न केला, आणि त्या पण टीचर आहेत, शिक्षिका आहेत, तर त्यांचाही आपण सन्मान करू. वाव. येस, अनम्यूट करा मॅडम. हा केलं सर. येस, बोला, काय विचारायचं मॅडमला तुम्हाला? मला असं विचारायचं होतं सर, त्यांनी कस काय या फॅमिली मध्ये आले, म्हणजे काय डिसऑर्डर होते त्यांना, हे विचारायचं होतं मला. येस, मला डिसऑर्डरच्या 3 वर्षाच्या अगोदर होते ना मॅडम, तर मला 84 kg वेट होतं मॅडम. 84 kg वेट होतं. 84 kg वेट असताना हळूहळू मला डिसऑर्डर चालू झाल्या होत्या. म्हणजे एक काम केलं का बसून घेणं, दुसरं काम केलं का बसून घेणं, म्हणजे जीव घाबरा व्हायचा माझा. आणि नंतर मग माझी दुसरी दिदी 2 महिन्यांची असताना मला थायरॉइड डिटेक्ट झाला. थायरॉइड मी 17 वर्ष गोळ्या घेतलेल्या आहेत मॅडम, 17 वर्षापासून गोळ्या घेतलेल्या आहेत. डॉक्टरांनी सांगितलं होतं की डिस्क्लेमर आहे, माझ्यापेक्षा वेगळा रिझल्ट तुमचा निघू शकतो, खूप छान निघू शकतो.
तर मग ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने माझी हळूहळू गोळी ती कमी कमी होत गेली. थायरॉइड आता नॉर्मलवर आहे. थायरॉइडच्या गोळ्या मी 2 वर्षापासून घेत नाहीये आणि ते पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच. मी माझ्या स्वतःनी बंद केलेल्या नाही. आपण काय आहोत? आरोग्य सल्लागार आहोत, वेलनेस कोच आहोत, डॉक्टर नाही. चलो, थँक्यू मॅम. छान मॅडम. चलो, थँक्यू गोराटे मॅडम. आता तुम्ही सुद्धा लवकरात लवकर रिव्हील चालू करा, तुमच्या वेलनेस कोचेसला विचारा. बॉडी फॅट नॉर्मल झालं ना, कारण तुमची एक्सरसाइज जबरदस्त आहे. बट आणि रिव्हील जर घेतलं तर 100% तुम्ही सुद्धा नंबर होणार. ओके, थँक्यू सर.